नमस्कार, मी मुक्ता बर्वे आणि माझ्याबरोबर आमची अख्खी वेडिंगचा सिनेमा या फिल्मची टीम आली आहे. शिवराज वायचळ, रुचा इनामदार आणि आमचे दिग्दर्शक, जे सगळ्यांना संगीत दिग्दर्शक, गायक, कवी, लेखक म्हणून माहिती आहेत, जे या सिनेमामुळे सिनेमाचे दिग्दर्शक म्हणून तुमच्या समोर आलेले आहेत. तर लोकमतच्या FB लाईव्हमध्ये आज आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहे. तुम्हाला आम्हाला काही विचारायचं असेल, काही फरमाईशी असतील तर तुम्ही जरूर करा आणि आम्ही तुमच्याशी आता गप्पा सुरू करतोय. सलील सर. नमस्कार सगळ्या मित्रमंडळींना. आजपर्यंत गेल्या 20-21 वर्षात वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यासमोर आलो. गाणी तुम्ही ऐकलीत, लहान मुलांची गाणी ऐकलीत, अभिजात काव्य ऐकलीत, बाबा बोरकर, कुसुमाग्रज यांची, सारेगमपतल्या परीक्षकावर तुम्ही प्रेम केलं, मधली सुट्टी तुम्हाला आवडली. त्याच सगळ्या वाटेवर हे एक नवीन गाव आहे माझ्यासाठी, ते म्हणजे चित्रपट दिग्दर्शन, लेखन आणि दिग्दर्शन. आणि हा वेडिंगचा सिनेमा येतोय 12 एप्रिलला. आणि हे 3 घटक आहेत चित्रपटातले. त्या तिन्ही घटकांचे एक एक रिप्रेझेंटेटिव्ह आज माझ्याबरोबर आहेत. कारण ही गोष्ट आहे 2 घरांची आणि एका एजन्सीची. कारण अलीकडे असं आहे की ती 2 घरांचं फक्त लग्न होत नाही, एक एजन्सी पण इन्व्हॉल्ड असते. आणि एक फार संवेदनशील दिग्दर्शिका आहे, जशी खरी ही आहे तशी ती दिग्दर्शिकेची भूमिका आहे की तिला फार काहीतरी वेगळं करायचं आहे, तिला असं टिपिकल काही करायचं नाही आहे. हे मला फार गुढी वाटतं आहे, हे असलं मला करायला लावू नका. तिला काहीतरी असं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सामाजिक जाणीवांना स्पर्श करणारं वगैरे असं काहीतरी तिला चित्रपट करायचे आहेत. आणि योगायोगाने किंवा नाईलाजाने तिला एक प्री वेडिंग फिल्म करायला लागते आणि ती या 2 गोड माणसांची करायला लागते. तर यांच्या फॅमिलीजविषयी, त्यांच्या भूमिकेविषयी ते सांगतील. परत मी चित्रपटाविषयी सांगतो. हाय, माझं नाव शिवराज वायचळ. मी या सिनेमामध्ये प्रकाश शहाणेची भूमिका करतो आहे, जो एक सासवडचा मुलगा आहे, एकदम साधा सरळ, आणि त्याचं स्वतःचं एक मोबाईल शॉपी आहे. आणि तिकडे मुंबईतून ही डॉक्टर मुलगी येते इंटर्नशिपसाठी आणि तिथे त्यांचं प्रेम जमतं आणि मग ते लग्न ठरवतात. ते लग्न होणे ही जी अख्खी प्रोसेस आहे, ही अख्खी त्या प्री वेडिंगच्या थ्रू या फिल्ममधून कळते. आणि ती मजा काय आहे ती फिल्म बघितल्यावर तुम्हाला कळेलच. आणि आता मी रुचाला. हाय, मी रुचा इनामदार. या फिल्ममधली परी प्रधान, मुंबईची डॉक्टर मुलगी, ह्याच्यात प्रेमात पडते. आणि या प्री वेडिंगच्या सेटअपमध्ये जितकी कॅरेक्टर्स आहेत ह्याच्या घरातली, याची मोठी जॉईंट फॅमिली आहे, माझी न्यूक्लिअर फॅमिली आहे. आणि यांची एक पूर्ण गँग आहे जी प्री वेडिंग शूट्स करतात. सो या तिन्ही घटकांच्या सगळ्या कॅरेक्टर्समध्ये छान छान इंटरेस्टिंग बदल होतात. ते ह्या प्री वेडिंगच्या बेसवर आहेत. ते तुम्ही बघा आणि तुम्ही त्याची मजा घ्या. मला शरीरला पहिला प्रश्न विचारायचा आहे की पुण्याचा असल्या कारणाने डोक्यात ते होतं का की सबकुछ फुलं ही कन्सेप्टच डोक्यात होती की करेक्ट तर सगळंच दिसतं, कथा, पटकथा, संगीत तर आहेच, पण दिग्दर्शन पण माझं, हे असं काही तुझ्या डोक्यात होतं का? कारण एकतर इथे मुंबईत सबकुछ संतोष पवार असतं आणि पुण्यात सबकुछ फुलं हे आत्तापर्यंत होतं. हे तुझ्या डोक्यात होतं का कुठे? नाही, मला एक दोन्ही याच्यातलं सबकुछ पुलं हे फक्त पुण्यात म्हणणं हे मला फारसं पटत नाही. हे जगभरातलं आहे. सबकुछ पुलं हे जगभरातले मराठी रसिक म्हणतात. आणि तसं काही अट्टहास करून केलं नाही, कारण मग ते खूप आधीच केलं असतं जर अट्टहास करून करायचं तर. हे खूप स्लो प्रोसेस आहे. मला वाटतं ही अख्खी 20-21 वर्षाची प्रोसेस आहे दिग्दर्शनापर्यंत येणं. विशेषतः विनोद मांडायचा असेल तर तो स्वतः मांडायला हवा असं मला वाटतं. कारण आपण एक्झॅक्टली ज्या खोलीचा आणि ज्या लांबीचा विनोद लिहिलेला असतो तो तेवढाच व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तो उथळही होता कामा नये, म्हणून मी खोलीचा म्हणलं, कारण तो उथळही होऊ शकतो आणि तो पसरतो पण. तो पसरायलाही नको आणि तो घसरायलाही नको, ही भीती असते दुसऱ्याच्या हातात देताना. कारण इथे कुठेही विनोदी वाक्य लिहिलेलं नाही आहे. इथे असं आहे की एक दिग्दर्शिका आहे की जिला हे करताना कुठेतरी असं वाटतंय की मी हे का करते, हे कुठे येऊन पडली आहे मी, ही कशी माणसं आहेत, ही किती भाबडी आहेत, असं काय हे प्रेमाविमात पडतात हे आणि लगेच शूटिंग बिटिंग चालू करतात असं म्हणणारी व्यक्ती आहे. आणि तिच्याबरोबर एक कॅमेरामध्ये ज्याचं म्हणणं आहे की मला DOP म्हणा, जो भाऊनी केला आहे. आता त्या दोघांचे दृष्टिकोनच इतके वेगवेगळे आहेत. मला वाटतं कुठलीही घटना जेव्हा घडते त्याच्याकडे बघायचे अनेक दृष्टिकोन असतात. तर माझा दृष्टिकोन त्या चित्रपटातनं मांडायचा होता की विनोद मला लिहायचा नव्हता, मला विनोद त्या वृत्तीतून तिसऱ्याला वाटतो तो विनोद हवा होता. त्यामुळे असा अट्टाहासाने नाही की सगळं आपणच करायचं. मी गोष्ट वेगळी आणि पटकथा वेगळी आणि संवाद वेगळा असं लिहिलंच नाही. मी सुरुवातच संवादापासून केली
त्यामुळे मला लक्षात आलं की जेव्हा आपण पूर्ण केलं तेव्हा आता त्याच्यावर परत काही लिहायचंच नाही आहे, आपण सगळ्या सकटच लिहिलं आहे जे लिहायचं आहे ते, कोण कुठे उभं असेल याच्या सकटच सगळं रेडी आहे. आणि इतक्या वर्षानंतर मला स्वतः डिरेक्ट करावं असं वाटलं, कारण तशी एक मेंटल प्रिपरेशन, तसं टेक्निकल प्रिपरेशन गेले काही वर्ष करत होतो. काही म्युझिक व्हिडिओज 20-25 म्युझिक व्हिडिओज करून पाहिले की आपल्याला मुळात आपल्याला जे मनात उमटतं आहे तसं पडद्यावर उमटवता येतं आहे का, हे फार महत्त्वाचं असतं. कारण कधी कधी आपण मनात पिक्चर बघतो आणि पडद्यावर फार काहीतरी तोकडं दिसतं किंवा वेगळं दिसतं. ही जेव्हा खात्री पटली तेव्हा असं मला वाटलं की आपण प्रयत्न करून बघायला हरकत नाही. त्यामुळे असं की तसं काहीतरी दातांनी विमान उडणे किंवा 1 मिनिटात 12 केळी खाणे ह्या स्पर्धेत जाऊन सबकुच करून दाखव हा अजिबात उद्देश नव्हता. जेव्हा मला असं वाटलं की हा जो विनोदाचा पोत आहे, ही स्टाईल आहे, ही आपण करू शकतो अशी कुठेतरी शक्यता वाटली. आणि ती शक्यता त्याला सपोर्ट मिळाला जेव्हा मी मुक्ताला गोष्ट ऐकवली. तिला गोष्ट खूप आवडली, कारण ती खूप जुनी मैत्रीण आहे, पण तरी ती ज्या पद्धतीने तिच्या कामाकडे बघते ते मला फार महत्त्वाची वाटते, ती नजर. कारण ती स्पष्टपणे सांगू शकते की हे ठीक आहे, पण जेव्हा ती म्हटली की हे उत्तम आहे तेव्हा माझा लेखक म्हणून कॉन्फिडन्स खूप वर गेला. आणि आता असं म्हणायला हरकत नाही की दिग्दर्शक म्हणून मी बरं काम केलेलं दिसतंय, कारण ज्यांनी फिल्म बघितली ते प्रचंड खुश आहेत, कास्टमधले किंवा काही जवळच्या लोकांनी ज्यांनी बघितली. तर जे म्हणायचं होतं, जे स्क्रिप्टमध्ये मी यांना सांगितलं होतं तेच आता चित्रपटात दिसतंय. तिथेच बरोबर टाळ्या वाजतायत, तिथेच बरोबर लोक हसतायत आणि तिथेच डोळ्यात पाणी येत आहे. सुचली म्हणजे तुला कुठे तू पाहिलं होतंस का, म्हणजे जे प्रकार होतात प्री वेडिंगचे जे काही फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट जे महाभयंकर असतात काही ठिकाणी, ते तू कधी पाहिले होते, केव्हा सुचलंय तुला, की म्हणजे नेमकं सुचलं कधी? नाही, याच्यात 2 सूत्र आहेत या कथेची, पॅरलली 2 गोष्टी आहेत. की जेव्हा एक सेन्सिटिव्ह माणूस, एक थोडासा आग्रही, किंचित हट्टी माणूस जेव्हा असं की नाही मी या पद्धतीच्याच कलाकृती करणार असं जेव्हा मानत असतो आणि त्याला अचानक काहीतरी वेगळं करायला लागतं, तेव्हा 2 शक्यता असतात. एक तर तो वैतागतो आणि दुसरी शक्यता अशी की तो वैतागता त्याला स्वतःमधला एक नवीन माणूस सापडतो. जसं एखादा माणूस मी गणपतीत नाचणार बिसणार नाही, मिरवणुकीत मला असला आवडत नाही अशी, पण जेव्हा त्यांना आपण ओढून नेतो तेव्हा थोड्या वेळाने लक्षात येतं की हा सगळ्यात चांगला नसतोय आणि त्यालाही हळूहळू मजा यायला लागते की अरे मजा आहे की, म्हणजे मी समजत होतो तसं हे नाही आहे. तर ही दुसरी शक्यता, हे एक सूत्र. आणि दुसरीकडे तू म्हटलं तसं मी सोशल मीडियावर जेव्हा हे बघत होतो तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की एरवी खूप लॉजिकली बोलणारी, एरवी खूप की नाही यार हे दिस इज टू शॅलो, दिस इज टू टिपिकल असं म्हणणारी लोक लग्न ठरलं की हे करतात बरोबर वेळ आली की. मग ते सगळे जितेंद्रसारखे डान्सेस करताना बघितले, ते बीचवर जाऊन असे ते हार्ट बीट दोघांच्या हाताने. तर मला असं वाटलं की अरे हा आपल्या कार्यक्रमाला येऊन बसतो तेव्हा टाळ्याही न वाजवणारा मुलगा आता बघ नाचतोय. म्हणजे तर ही जी 2 सूत्र एकावेळी जातात की एक खुश असणारं जोडपं प्री वेडिंगवर आणि त्याच्याकडे बघणारा एक वेगळा दृष्टिकोन त्या दिग्दर्शिकेचा. त्यामुळे ती 2 कुटुंब, त्याच्यात अनेक माणसं आहेत. शिवराजच्या आईवडिलांचा रोल शिवाजी साटम सर आणि अलकाताईंनी केला आहे. रुचाच्या आईवडिलांचा रोल सुनील बर्वे आणि अश्विनी काळसेकरांनी केलं. तर ही सगळी माणसं आहेत. त्याचा मोठा भाऊ आहे संकर्षण कराडे, त्याची बहीण प्राजक्ता हाणमकर. प्रत्येकाची एक फिलॉसॉफी आहे जगण्याची, प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं आहे आणि त्या व्यक्तिचित्रातून होणारे हे विनोद आहेत. आणि याच्याकडे ही असं सॅटेलाईट व्ह्यूनी आपण बघतो तशी ही या 2 फॅमिलीजकडे बघते वरनं की अरे बापरे हा माणूस बघा. आणि तिला हळूहळू तिच्यावर काय परिणाम होतो, एक व्यक्ती म्हणून तिचा प्रवास याच्यातून काय होतो आणि या जोडप्याचा प्रवास त्या प्री वेडिंगच्या प्रोसेसमधनं. कारण लग्न ठरणं फार गमतीशीर असतं आणि आनंदाचं असतं की लग्न ठरलं लगेच फेसबुकवर पोस्ट करतात. पण लग्न ठरणं आणि लग्न होणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तर तो जो मधला प्रवास तो दरवेळी आनंदाचाच असतो का मध्ये काही चढ उतार येतात, याची पण गोष्ट आहे. त्यामुळे ही गोष्ट यांची आहे, तिची आहे आणि ही गोष्ट त्या कुटुंबांची. सिनेमातला तुझा रोल आहे, करायचं एक तुझं ध्येय काहीतरी वेगळं आहे आणि करायला लागते प्री वेडिंग शूट. हे अभिनेत्रींचं पण असतं की कधी कधी कथा फार चांगली ऐकवली जाते किंवा खूप चांगली स्टोरी येते आणि ती जेव्हा तुम्ही मुळात नेमकी खरी शूट करता तो सिनेमा तितका चांगला झालेला नसतो. हे असं तुमच्याबरोबर आणि सगळ्या अभिनेत्रींमुळे झालं. मुळात मित्र सोड, पण एक त्याने कथा ऐकवली त्याच्यानंतर तुला हे माइंडसेट होतं का की हा माणूस हे करतोय, हे बरोबर करेल, हे पुढचं सगळं व्यवस्थित होईल. म्हणजे कधी कधी होतं असं की कथा फार चांगली वाटते, नरेशन खूप चांगलं आहे,
पण तो सिनेमा इतका चांगला होत नाही, तेव्हा तुला काय वाटतं? मी फर्स्ट टाइम डिरेक्टरबरोबर बरेचदा काम केलं याच्या आधी, त्यामुळे सलील जितक्या नवखेपणाने गोष्ट ऐकवत होता तितकंच मी पण शांतपणे ऐकत होते की हा जरी संगीतकार, गायक, कवी म्हणून आपल्याला माहिती असेल तर दिग्दर्शन पहिलंच असणार आहे. पण ते प्रोजेक्ट हो म्हणताना एकच मी बघते, जज नाही म्हणणार मी, पण बघते की आपलं पण एक काहीतरी 16-17 वर्षांचं एक करिअर स्टेकला लागलेलं असतं एका दिग्दर्शकाच्या एका ॲक्शननी आणि कटनी किंवा त्या एडिटरच्या एका आपल्या शॉटनी. तर मी त्या माणसाचं त्या गोष्टीतलं कन्व्हिक्शन बघते किती असतं ते, आणि ते याच्यामध्ये संपूर्ण होतं. म्हणजे ते कन्व्हिक्शनच वर्क होतं मॅक्सिमम वेळेला, की त्यातनं चुका प्रत्येक गोष्टीतच होत असतात. कुठचीच गोष्ट 100% प्रूव्हन नसते आणि मग त्यात काही मजा पण नाही की हे तर मला माहिती आहे कसं होणार आहे. पण याच्या बाबतीत आणखीन मला छान असं वाटलं की लिखित गोष्ट म्हणजे कागदावरची 2D गोष्ट जेव्हा 3D 4D झाली तेव्हा व्हॅल्यू ॲडिशनच झाली आणि छान होत गेली जास्त. तर हे म्हणजे असं ग्रूम होत जाणं एखादं स्क्रिप्ट हे बघताना पण मस्त वाटतं, आणि आपण त्याचा भाग असू तर आणखीन छान वाटतं की अरे वा, मला असं वाटलं होतं की इतपत होईल पण याच्यापेक्षा आणखीन छान आकार आला रे. कारण कधी कधी काही ॲक्टर्स ॲड करतात, कधी कधी सिनेमॅटोग्राफर असतो, कधी कधी म्युझिक येतं, एडिट्स कधी याच्यानंतर हा कट बसला, ओ सुपर्ब दिसतंय, किंवा गाणं असं दिसणार आहे. तर हे होत गेलं या सिनेमाच्या बाबतीत की एक गाणं आहे ते तर म्हणजे मला माहीतच नव्हतं की इथे एक गाणं असणार आहे, हार्डली 1-1.5 मिनिटाचं 4 ओळींचंच गाणं आपण म्हणू, पण त्या सिच्युएशनला त्या ठिकाणी इतकं ते ॲक्ट बसतं जे मी सलीलला फरमाईश करेन की त्यांनी गावं, कारण ते त्यांनीच लिहिलं आहे, लिरिक्स पण त्याचे आहेत. आणि त्यांनी ते शॉर्ट्स बघितल्यानंतर ठरवलं की इथे या 4 ओळी मी ॲड करेन, आणि ते खूप सुंदर झालं. तर हां म्हणजे होतोच डेफिनेटली, कारण सर्वार्थाने. पण मला त्या सबकुचमध्ये एक खूप छान सांगावं असं वाटतं, जे खूप कमी वेळा दिसतं. जेव्हा सगळं आपलं असतं तेव्हा काहीच एडिट करत नाही माणूस. म्हणजे लेखक असतो तोच दिग्दर्शक जेव्हा असतो तेव्हा तो म्हणतो की नाही नाही यार सुंदर वाक्य लिहिलीत, ही तर व्हायलाच पाहिजेत, आणि मग पसरत जातात सिनेमे. तर ते त्याचं जे ठाम मत आहे की विनोद घसरलाही नाही पाहिजे आणि पसरलाही नाही पाहिजे, ते अख्ख्या सिनेमाच्या बाबतीत होतं. तर त्यामुळे त्यांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात ना त्या वेगवेगळ्या टेक्निशियन म्हणून पार पाडल्यात. म्हणजे जेव्हा तो लेखक होता तेव्हा फक्त लेखक होता, दिग्दर्शक होता तेव्हा तो लेखक नव्हता, जेव्हा संगीतकार होता तेव्हा दिग्दर्शक नव्हता. त्यामुळे प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाला कन्व्हिन्स करत होता आणि त्यामुळे तेवढंच राहिलंय. म्हणजे एक डिसिजन तर मी चकित झाले, हा संगीत दिग्दर्शक मूळचा संगीत दिग्दर्शक असलेला माणूस घेऊच शकणार नाही. तो त्यांनी अगदी शेवटच्या ह्याच्यात घेतला, सिनेमा लॉक झाल्यानंतर, की गाण्याचं एक कडवच त्यांनी उडवलं, आणि जे आमच्यात इतकं व्हायरल झालंय गाणं की नाही हे रिलीज करा सर लवकर, मज्जा येणार हे गाणं. तर तो म्हणाला की इथे मला लेंथ वाढल्यासारखी वाटते, जेव्हा तो फक्त दिग्दर्शक म्हणून सिनेमा बघत होता. आणि तो म्हणाला की हे कडवं आपण रिलीज करू पण सिनेमात त्याची गरज नाही आहे. मग जे तू म्हणतोयस की सबकुच असणं ते एका माणसाचं नाही आहे, ते 4 रोल तो करतोय एका वेळेस, आणि जे मला खूप छान वाटतंय. कारण मोह होऊच शकतो, आणि आपण अनेकदा अशी प्रोजेक्ट्स बघितली आहेत की ढिसाळ 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 म्हणजे ते वाढत पसरत जाणं, हाताबाहेर जातात त्या गोष्टी. तर ते नाही, एकच व्यवस्थित छान छोटासा सिनेमा आणि तेवढ्याच वेळाचं, त्याच्या मनात जेवढा होता तेवढाच, पण सगळ्या गोष्टींसकट. आणि हे मात्र क्रेडिटेबल आहे की तेवढा कंट्रोल असणं स्वतःवर की नाही मी हे चक करीन ना. तू जो रोल केला आहे त्याच्यामध्ये तुला आसपास असं दिसले का, तुझे इतके वर्षाचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये तुला डोक्यात आले का असे काही कॅरेक्टर्स तुला करतात की हे मी बघितलेलं आहे, असा हा फ्रस्ट्रेट माणूस बघितलेला आहे, असे दिग्दर्शक किंवा असे कलाकृती करणारी माणसं बघितली त्यांना जे करायचं ते नाहीच करत आणि भलतंच काहीतरी करतात. ऑनेस्टली कलाकारांपेक्षा सुद्धा आपल्या रोजच्या जगण्यात ही माणसं खूप जास्त आपल्याला भेटतात. कारण मला असं वाटतं की हा रेशो जवळपास 80% लोकांचं असंच घडतं आयुष्यात की मला एक करायचं होतं आणि दुसरं करायला लागतंय, आणि मग तो लागतंयवाला प्रवास खूप कठीण जातो त्यांच्यासाठी. कारण असतं माझ्या मनातनं मी एक काहीतरी वेगळी असते, उर्मी वेगळी असते. ही आपल्यासारखी खूप कमी रेअर माणसांची आयुष्य अशी असतात की जी छंद होता तोच माझं करिअर झालं आणि त्याच्यातच मी आता आयुष्य घालवते. मला ती संधी शोधायला लागत नाही की मला छान वाटण्याकरता वेगळं, मग छंद म्हणून काय करता असं विचारतं तेव्हा छंद म्हणून आठवत नाही मला छंद काय का, हाच माझा छंदच होता ना, तेच मी शिकले आणि तेच मी करते. त्यामुळे छंद वेगळा नाही आहे माझा, जगते हा छंद असेल कदाचित, काम करते हे माझं आयुष्य आहे. तर त्यामुळे 80% लोकांच्या आयुष्यात हेच घडतं. कलाक्षेत्र नसलं तरी साध्या आयुष्यात सुद्धा घडू शकतं. आपण अगदी घरी जाऊन आईवडिलांना विचारलं तर त्यांच्या मनात वेगळं काहीतरी असतं. पण मग हा जो प्रवास आहे जो करायला लागतोय,
आयुष्य जगण्यासाठी असेल, स्ट्रगल म्हणून असेल, नाहीच जमलं म्हणून असेल, लहानपणी आईबाबांकडे तेवढे पैसे नव्हते की त्या पद्धतीचं मी शिकू शकेन म्हणून असेल, जी खूप जणांची ट्रॅजेडी असते. पण मग तो प्रवास तुमचा सुखद कसा होऊ शकेल ते फार छान आहे या कॅरेक्टरच्या आयुष्यात घडलं. मला खूप आवडलं, वाचताना आवडलंच. मला बेसिकली सिनेमाचं अख्खं म्हणणं होतं ते पण खूप आवडलं. खूप छान आहेत या गोष्टी, कारण आपण अनेक माणसं भेटतो आणि मजा करतो, असं म्हणून मजा आली आम्हाला. त्या मजेच्या पलीकडे खूप काहीतरी केलेलं असतं आपण. म्हणजे आज आपण भेटल्यानंतर अर्ध्या तासांनी मी इथून जाईन तेव्हा काहीतरी वेगळं माझ्यात आलेलं असतं, जे तुझ्या प्रश्न विचारण्यामुळे मला आलेलं असतं. आणि तूही काहीतरी वेगळं, इथनं मी एक उत्तर दिल्यामुळे तुलाही एक काहीतरी थॉट मिळतो की हां असं पण असतं यार. तर ते जे बदलत जाणं आहे ना, ते या सिनेमात खूप छान आहे की भलभलती माणसं येतात आणि दरवेळेस शिक्षणासाठी तुम्ही हातात वही पेन घेऊन बसलं पाहिजे आणि नोट्स काढून शिकलं पाहिजे असं नसतं. जगणं खूप शिकवतं ना आपल्याला. त्यामुळे ते शिकणं या सिनेमात खूप आहे की भलभलती माणसं. मला वाटलंच नव्हतं. म्हणजे मी माझा एक किस्सा सांगते की मला माझ्या घराची एकदा किल्ली आत राहिली आणि एक किल्ली बनवणारा माणूस मी घेऊन आले आणि बसले होते. अर्धा पाऊण तास 3 तास झाले किल्ली होईना, कारण वेगळं लॉक होतं आणि ती घरातल्या आतल्या दाराची होती, म्हणजे मधल्या बेडरूमची किल्ली. तर तो बसला होता, मी बसले होते, हे झालं ते झालं आणि अचानक ते सगळं किल्ली बिल्ली त्यांनी केली आणि पाऊस सुरू झाला. तर माझ्या लक्षात आलं की हा माणूस आला तेव्हा काही पाऊस नव्हता आणि आता पाऊस सुरू झाला आहे. तर म्हटलं भैया मैं आपको छोड़ती हूँ, असं म्हणून त्याला गाडी घेऊन सोडायला गेले. तर सोडायला गेले तर तो म्हणाला की आप ड्रायव्हिंग कितना अच्छा करते हो मॅडम, बाहर देश में करते ना वैसा करते हो. तर ही कॉम्प्लिमेंट त्याने दिली आणि मी युटर्न मारून परत येतं. म्हटलं अरे वा आपण बरं ड्रायव्हिंग करतो. मी असं कोणतरी भलत्याच माणसाने भलतंच काहीतरी सांगितलं आणि मला अचानक कॉन्फिडंट वाटलं की आपली गाडी चालवणं खरंच छान वाटतंय बहुतेक एका भलत्याच माणसाला. तर हे असतं ना की ती 3 मिनिटाची प्रवास होता आमचा तो, घरापासनं त्याच्या त्या स्टॉलपर्यंतचा. त्या 3 मिनिटात त्यांनी दिलेली कॉम्प्लिमेंट आणि परत येतानाचं माझं चावी दिली आणि परत येतानाचं माझं आणखीन कॉन्फिडेंटली मी केलेलं ड्रायव्हिंग. तर ही काही गोष्ट नाही आहे, पण ही घटना आहे जी मला काहीतरी देऊन गेली. तसं या सिनेमात खूप काय काय सुंदर आहे. हां, मुळात काय 2 प्रकारची भांडणं असतात ना, की 2 व्यक्तींमध्ये चर्चा होता 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 म्हणजे अनेकदा असं होतं की आपण गोड सुरुवात करतो गप्पांना आणि एखादं वाक्य खटकतं आणि त्याच्यातनं छान मीटिंग झालेली बिनसते. गप्पा मारायला भेटतो, कॉफी प्यायला, आणि तू असं कसं काय म्हणजे विचार केलास माझ्याबद्दल, असं होऊन ते बिनसत जातं. किंवा आपण स्वतःशी वाद घालत असतो की मला नेमका कुठला रस्ता पकडायला पाहिजे, म्हणजे मी आत्ता चिडून उत्तर द्यायला पाहिजे का मी आत्ता शांतपणे उत्तर द्यायला पाहिजे, ह्याचातही आपला वाद चालू असतो. तर एक स्वतःशी वाद असणारी एक व्यक्ती आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 2 अशाही व्यक्ती आहेत की ज्या एकमेकांशी उगीच भांडतात. त्याच्यातून खरं तर हे गाणं सुचलं होतं. उगीचच काय भांडायचंय, उगीचच उगीचच काय भांडायचंय, उगीचच गोल गोल पुन्हा पुन्हा तेच तेच काय बोलायचंय, उगीचच काय भांडायचंय, उगीचच किती घट्ट धरायचे मनाला उगीच, किती हट्ट करायचे क्षणाशी उगीच, कोणी कसे कधी किती कशाला मोजायचंय, उगीचच काय भांडायचंय, उगीचच गोल गोल पुन्हा पुन्हा तेच तेच काय बोलायचंय, उगीचच काय भांडायचंय. वा. पहिल्यांदा मला जेव्हा सरांचा फोन आला, चित्रपट वगैरे सगळं बाजूला, डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा मला फोन आला की एक चित्रपट आहे ज्याबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे. मला वर्षानुवर्ष आयुष्यावर बोलू काही बघायचं होतं आणि मी सॉलिड फॅन आहे त्या गाण्यांची, कवितांची, त्यामुळे खूप खुश झाले पहिली गोष्ट. दुसरं, जसं सरांनी नरेशन दिलं आणि आता जी काही फिल्म झाली आहे ती अगदी तशीच आहे, विच इज अमेझिंग. म्हणजे आम्हा सगळ्यांचं हे झालं की सरांनी जे नरेशन दिलं त्यानंतर आम्ही जेव्हा स्क्रिप्ट वाचलं, असं कधीच होत नाही की सगळं तुम्हाला पहिल्या नरेशनमध्ये सांगितलं जातं. त्यामुळे सरांची ट्रान्सपरन्सी
माइंड ब्लोईंग होती, त्यांचा कॉन्फिडन्स अबाउट स्क्रिप्ट माइंड ब्लोईंग होता. आणि ऑन सेट जे सरांचा कॉल घेणं होतं, म्हणजे ॲज अन ॲक्टर डिरेक्टर्स तुम्हाला सांगतात की तू हे कर, पण सर हे सांगायचं हे नको करूस. ही जी क्लॅरिटी सरांची आहे ती माइंड ब्लोईंग होती. त्यामुळे पूर्ण प्रोसेस या फिल्म मेकिंगचा खूप सुखद होता. कुठलं तरी काहीतरी एका जंगलात राहणारी एक व्यक्ती याच्यापेक्षा मला वाटतं की आपल्याच की आपला मामा, आपली आत्या, हे मला बोलतानाही आवडतं. म्हणजे ते भट साहेबांचं, सुरेश भटांचं एक फार चांगलं वाक्य त्यांच्या प्रस्तावनेत की नद्या आणि समुद्रांचे प्रेमभंग होत नाहीत आणि कुठल्याही दंगलीत झाडं कापली गेलेली मी कधी ऐकली नाहीत. तर माणसांविषयी बोलणं मला आवडतं इन जनरल, गाण्यातून असो, लेखनातून असो, आणि ती पण आपल्या आसपासची माणसं. म्हणजे प्रत्येकाला चित्रपटातलं एकतरी वाक्य असं वाटेल की हां हे मी बोललो आहे किंवा हे माझ्या मनात आलं आहे. आणि ही मला अशी गोष्ट लिहायला आवडते की जी प्रत्येकाला कुठेतरी रिलेट होईल. आणि लग्न प्री वेडिंग मुळात मला होतं. लग्न याच्यामध्ये शेवटच्या 5 मिनिटात आहे. प्रवास हा लग्न आधीचाच आहे संपूर्ण चित्रपटातला. आणि तिथे ना फक्त लग्न हा विषय नसतो, मग त्या निमित्ताने त्यांचा दृष्टिकोन असतो. मग सेलिब्रिटी प्रेझेन्स लग्नातल्या ह्याच्यावरची एक कमेंट आहे, होर्डिंग्स लागतात त्याच्यावरची कमेंट आहे. तर एकूण आजूबाजूला जे जे चाललं आहे त्या सगळ्याविषयी कुठेतरी बोलायचा प्रयत्न आहे. की लग्नाच्या आदल्या रात्री संगीतचे डान्सेस बसवणारा माणूस येतो, तो कोरिओग्राफर त्यागराज खाडीलकरनी ते काम केलं आहे, तर त्याचं एक काहीतरी म्हणणं आहे वेगळं. परत ह्या सगळ्याच्या बेसला काय आहे तर सासवडचं जोडपं, की बेसिकली एक सधन शेतकरी कुटुंब, तिथल्या नवरा बायकोचं एकमेकांशी असलेलं नातं, आणि एका मेट्रोजमधल्या अत्यंत सक्सेसफुल डॉक्टर कपल आहे जे हिचे आईवडील, त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं, मुलगी आणि आईवडील एवढंच घरात आहेत तिघं, तर त्या घराची काय केमिस्ट्री आहे, आणि एका घरात जेव्हा 10 माणसं आहेत तेव्हा त्या घराची काय केमिस्ट्री आहे. तर एकूण फॅमिली व्हॅल्यूज, न्यूक्लिअर फॅमिली, जॉईंट फॅमिली, या सगळ्या विषयीच्या कमेंट्स आहेत. फक्त आपण ज्याला म्हणू की बॅकड्रॉप त्याला प्री वेडिंगचा आहे. पण ही प्री वेडिंगची फिल्म नुसती आहे का तर नाही, ही नात्यांची फिल्म आहे. ही त्या नात्यांमधली मजा आहे, त्याला पूर्ण बॅकड्रॉप चालू आहे, तो प्री वेडिंग शूटचा चालू आहे, त्या निमित्ताने घडणारे प्रसंग आहेत एवढंच. त्यामुळे मला असं वाटलं की हा आत्ता घडणार आहे, तर 2019चं बोलायला मला आवडेल किंवा अजून पुढे 2020-21 ही फिल्म आहे ती. पण तू जेव्हा या प्रोसेसमध्ये होतास लिखाणाच्या किंवा तू हा सिनेमा करतोयस असं जेव्हा तू इंडस्ट्रीतल्या तुझ्या मित्रमैत्रिणींना सांगायची, त्यांच्या रिॲक्शन्स काय होते? म्हणजे त्यांनी काही टिप्स वगैरे दिल्या तुला? काही लोक सांगणारे असतात की बाबा कशाला पडतोस बाबा याच्यामध्ये, अशी काही लोक असतात. सगळेच काही जगात चांगले नाही आहेत असं आहे. म्हणजे तुला खऱ्या कमेंट्स काय आल्या? खऱ्या कमेंट्स असतील तर पाठीमागे गेले असतील ना लोकांनी, मला नाही सांगितलं त्यांनी. मला माझे जे मित्र दिग्दर्शक आहेत, सतीश राजवाडे, मला म्हटलं की मी इतका जास्त क्युरियस आहे तुझी फिल्म बघण्यासाठी. मला हे वाक्य खूप बरं वाटलं की प्रत्येकाने कॉमनली की तू काहीतरी सेन्सिबल करशील. मांजरेकर सर मला म्हणले की ट्रेलर बघून आत्ता मला म्हटलं की सॉलिड झालं ट्रेलर, मला कधी दाखवतोस सांग. मला रवी तेच म्हणला, रवी जाधव. किरण यज्ञोपवीतनी जेव्हा फिल्म बघितली तर ही इज एक्स्ट्रीमली हॅपी. का मुद्दा हा आहे की आपल्याबद्दल हा विश्वास वाटतो का की हा करताना काहीतरी सेन्सिबल करेल आणि विचारपूर्वक करेल. ही मला कमाई वाटते गेले 20-21 वर्षाची, की कुठल्याही क्षेत्रातल्या, मग पत्रकार मित्र असतील नाहीतर नुसते शाळेतले मित्र असतील की जे सॉफ्टवेअर इंजिनियर, त्यांना हा विश्वास वाटतो की हा काहीतरी बावटारकं करणार नाही. एवढा विश्वास कमावतो आपण, हेच खूप असतं असं मला वाटतं. त्यामुळे ह्या कमेंट्स सगळ्यांकडनं आल्या. जवळचे मित्र, हे अगदी जवळचे मित्र म्हणले, पण तुला माहिती आहे ना ह्याला जरा ओरडायला लागतं ना सेटवर, हां डिरेक्टर झाल्यावर. तर मी म्हटलं की बघूया आता कसं काय होतं आहे. मी आता सेटवर आता हे गजवदनासारखं गाणं जेव्हा केलं तेव्हा एका वेळी सेटवर 30-40 लोकं असायची. सो मला हे माहिती आहे की गर्दी किंवा नक्षत्रांचे देण्याचं मी जेव्हा एक कार्यक्रम बसवत होतो, एका वेळी 25-30 लोकं घेऊन मी रिहर्सल केलेली, अजूनही जास्त 50-60 लोकं. पण कम्युनिकेशन ची एक आपापली पद्धत असते. त्याच्यावर लोकांनी मला खूप सल्ले दिले की हे त्याच्यात मात्र असं कर, तर लोकांना काही काही गोष्टी तू थांब राहा, आता बघ DOP आणि तुझं म्हणजे बघ काय काय असतं सेटवर. तर मला नेहमी असं वाटतं की माणसांच्या बाबतीत जसं आपल्याला लोक म्हणतात ह्याच्यापासून जरा जपून राहा, डेंजर माणूस आहे, तर तो A B डेंजर वागला म्हणून A C डेंजर वागेल असं नाही. कारण C कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे की A तुमच्याशी कसा वागेल. तर मला नेहमी मी माझं इंटरप्रिटेशन बनवतो. म्हणजे विचारण्याचं कारण काय आहे की
गोष्ट पहिल्यांदा सांगितली जाते बरेच की कलाकार फार हे करतात त्याच्यामध्ये की तुमच्या कलाकारांनी तुमचे कलाकार जर सिनियर कलाकार असतील तर तेव्हा ते प्रोजेक्टमध्ये थोडंसं जरा इंटरफेअर्स करतात. तुला गंमत सांगू का, एक सीन असा होता, हे तिघं त्यागराज खडीलकर, प्रवीण तरडे, प्राजक्ता अणमगर, प्रणित कुलकर्णी, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, शिवाजी साटम, अलका कुबल, योगिनी पोफळे, संकर्षण कराडे असे सगळे एकत्र बसलेत. आणि हा काही असा फार दिवस झाल्यानंतर पहिल्याच 5-6 दिवसातला हा शॉट होता. तर असं मी सगळ्यांकडे असं बघत होतो आणि सगळ्यांना लहान मुलं गोष्ट ऐकायला बसत तसे माझ्याकडे असं बघत, हां सांग आता काय करायचं. तर मला इतकं गोड वाटत होतं सगळ्यांकडे बघून. म्हणजे आपल्याला ज्यांचं प्रेशर वाटतं, तर आता शिवाजी साटम सर की काय त्यांना, तर ते इतके खुश, अरे कसलो गोड आहे रे हे, ही त्यांची रिॲक्शन होती. सो मला तरी असं कोणी इंटरफिअर केलं आहे, सूचना किंवा हे विचारून बघायचे की आता हे भाऊ कदम, संकर्षण कराडे, प्रवीण तरडे हे एकत्र आल्यानंतर त्यांना सुचायचं. सगळे हुशार आहेत, सगळ्यांनी स्टेजवर इतकं काम केलं आहे. एक काय करतो माहिती आहे का, तर मी सांगायचो नाही ऐक ना, हे मस्त आहे, हे क्लासच आहे, याच्यात काही वाद नाही, पण आत्ता नको आहे, एवढंच करूया आपण, चालेल प्लीज. तर आता चालेल प्लीजला कोणी नाही म्हणत. हे 1 मिनिट, माझा पिक्चर हा टोन काढला की लोक म्हणतो 1 मिनिट मी 25 केलेत पिक्चर. मुळात कम्युनिकेशन तुम्ही जर हे चालेल प्लीज हे खूपच गोड आहे. कारण होतं काय माहिती आहे का की आपण बाजारात एक फ्रेम बघतो एखादी आणि असं वाटतं की अरे ही सॉलिड फ्रेम आहे, ही तू घेच, पण भिंत मला माहिती आहे ना की कुठल्या भिंतीवर फ्रेम लावायची आहे. त्यामुळे ती फ्रेम घ्यायची की नाही हे सगळी भिंत माहिती असणाऱ्यांनीच ठरवायचं असतं. आणि ह्याला मान देत होते सगळे, मला खूप जास्त बरं वाटलं. कोणीच वाद नाही घातला का नाही. चालेल ना प्लीज याचाच तू अभ्यास करू आला होतास, त्याच्यामुळे तुला कदाचित योग्य झालं. हा पण तो हेच तर सांगणारे, हेच तर विचारतो की हेच सांगणारे लोक होते का तुला की बाबा हे असं होऊ शकतं, शूट करताना हे असं घडू शकतं, तेव्हा तुला हे सांगावं लागेल त्यांना, असं नाही. असे मला कोणी काही सल्ले दिले नाहीत. कारण हे ना त्या व्यक्तीचं असतं की तुम्ही हँडल कसं करता समोरच्या माणसाला. काही लोकांचं म्हणणं असतं की आवाज वर चढवल्याशिवाय लोक ऐकत नाहीत, हे लक्षात ठेव. तर प्रत्येकाची एक जगण्याची फिलॉसॉफी आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही स्तरावरच्या माणसाला, कारण मी सुदैवाने 2.5 वर्षाच्या मुलाचं पण गाणं रेकॉर्ड केलं आहे आणि मी भारतरत्न लता दिदींचं पण गाणं रेकॉर्ड केलं आहे. सो प्रत्येकाशी कम्युनिकेशन करताना काय पद्धतीने तुम्ही बोलताय ह्याच्यावरच अवलंबून असतं की समोरची व्यक्ती तुमच्याशी कशी बोलते. तर ते माझ्या जी जगण्याची फिलॉसॉफी त्याच्यातनं मी कम्युनिकेट केलं आणि त्याचा मला असं वाटतं की मला प्रचंड फायदा झाला. की आजही आजच्या घडीला जर आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर बघितलं तर सर्व कलाकार 110% इन्व्हॉल्ड आहेत फिल्ममध्ये. की कधी एकदा फिल्म येते आम्ही काय करू शकू, प्रत्येकजण मला फोन करून विचारतात की आम्ही काय करू शकू प्रमोशनला, अजून सांग ना, माझी ही इव्हेंट आहे तिथे मी काय बोलू, तिथे काय दाखवू. तर ही इन्व्हॉल्वमेंट असणं हा मला खूप फर्स्ट टाइम डिरेक्टर हे याच्यासाठी चांगलं असतं की ते खरंच इन्व्हॉल्व असतात भयंकर, कारण तो त्यांचा बेबी प्रोजेक्ट असतो. तर हे कलाकार म्हणून तुला बघताना जाणवतं की ते त्याच्यामुळे हे अजून जास्त सोपं जातं की तो खूप इन्व्हॉल्व असतो, कधी कधी अति इन्व्हॉल्व असतो, असं सुद्धा होतं. नाही, युजली तुला खरं सांगायचं तर सगळेच जण काम करणारे पॅशनमुळेच या क्षेत्रात टिकू शकतात. त्यामुळे पहिल्यांदा काम करणाऱ्या माणसाचं पॅशन किंवा इन्व्हॉल्वमेंट जास्त असते असा माझा अनुभव नाही आहे. 50वां प्रोजेक्ट असलं तरी ते पहिल्या पॅशननी करणाऱ्या माणसाबरोबर मी आत्तापर्यंत काम केलं आहे. त्यामुळे फर्स्ट टाईम डिरेक्टर या अर्थाने की त्यांनी ॲक्शन कट पहिल्यांदा म्हटलं आहे. मला खात्री आहे की सलील आता पुढचे सिनेमे करेल तेव्हाही तो वागेल असाच फर्स्ट टाईम डिरेक्टर असल्यासारखा. आणि मला वाटतं तेच टिकवून ठेवतं आपल्याला काम करण्यात. कारण जिथे असं वाटायला लागलं की हां या टाईपचं काम मी करू शकेन, असं जेव्हा मला वाटेल तेव्हा गंडायला सुरुवात होईल काम. अजूनही असंच वाटतं की नाही यार, मी सलीललाही माहिती आहे की तू बघा तू ठरव म्हणत असेल तर अजून एक करू. हे सगळ्यांचंच चाललं होतं. आणि हे आम्ही तर फारच लहान होतो, शिवाजी काका पण म्हणत होते. म्हणजे पहिला सीन झाल्या मॉनिटरशी जाऊन कसं वाटतंय असं एक उत्सुकता असणं, हे जे लहान मुलं आहे ह्याला मी फर्स्ट टाईम म्हणेन. टेक्निकली फर्स्ट टाईम हे पहिल्यांदा करणाऱ्याला असेल, पण पॅशन ज्याच्यामध्ये आहे तो सगळं काम पहिल्यांदा करण्यासारखंच करतो. त्यामुळे तो फरक नाही आहे. पहिल्यांदा काम करणार म्हणजे जास्त इन्व्हॉल्व असतात किंवा जास्तच इन्व्हॉल्व असं दोन्ही नाही आहे. तो बॅलन्स असतो. फक्त कन्व्हिक्शन असायला लागतं कुठल्याही माणसामध्ये, आणि ते असलं तर तो त्याची कितवंही प्रोजेक्ट असलं तरी ते वर्क चांगलं होतं. शेवटचा सध्याने एक प्रश्न घेऊया
याच्यापासून सुरुवात करूया की वेडिंगचा सिनेमा येतोय, का बघाल प्रेक्षकांनी, किंवा काय आहे असं तुम्हाला वाटतं तुमच्या नजरेतनं, तुम्हाला चौघांना? एकतर असे सिनेमे कमी येतात की जे खूप साधे आहेत, ज्यामध्ये काही असं मोठं काही घडत नाही, की मोठा ट्विस्टच आहे आणि त्यांनी काहीतरी एक विलनच आहे ज्यांनी सगळं सिनेमाची कथाच ढवळून निघते. असं काहीच होत नाही. खूप साधी गोष्ट आहे, खूप आपल्यातली गोष्ट आहे. आणि आपण जसे रोज एकमेकांशी बोलतो किंवा माझ्या घरी माझे आई वडील बहीण भाऊ आम्ही जसे बोलतो तसे बोलणारी पात्र आहेत, तशी वागणारी पात्र आहेत. त्यामुळे ही खूप आपल्यातली फिल्म आहे. त्यामुळे ती बघा आणि तुम्हीच स्वतःला रिलेट करू शकाल बऱ्याचशा कॅरेक्टर्स बरोबर आणि आपल्या फॅमिलीतल्या लोकांना, आपल्या मित्रांना. सो ही नक्की तो एक अनुभव देईल फिल्म. मघाशी जसं विचारलं की तू ही फिल्म का घेतली वगैरे, तर तेव्हा मला अजून एक गोष्ट डोक्यात आली की मी तेव्हा एका वेबसिरीजवर काम करत होते, क्रिमिनल जस्टिस, आणि खूप स्ट्रेसवाली वेबसिरीज आहे जी आत्ता आली ऑनर. आणि त्यानंतर सरांनी हे नरेशन दिलं. त्या नरेशननंतर मला जो रिलीफ वाटला, म्हणजे त्या अवनीच्या कॅरेक्टरहून परीचं कॅरेक्टर ऐकल्यावर, तो रिलीफ तुम्हाला ही फिल्म बघताना डेफिनेटली जाणवेल. कारण तुमच्या लाईफचे सगळे स्ट्रेसेस बाजूला होतील. खूप दिवसांनी अशी एक फिल्म आली आहे जी अगदी छोटं तुमच्या घरातलं पिल्लू ते अगदी वृद्ध व्यक्ती सगळे एकत्र बसून बघू शकतात. त्यामुळे नक्की बघा. म्हणजे तुम्ही विथ फॅमिली, विथ फ्रेंड्स रिपीट बघाल अशी ती फिल्म आहे. मला असं वाटतं की स्वच्छ निखळ आनंदासाठी ही फिल्म अगदीच रामबाण उपाय आहे. कारण छान हसरा चेहरा ठेवून आत जातो आणि फिल्म संपताना काहीतरी छान हसरं घेऊन बाहेर पडतो. त्यामुळे नक्की बघा. हा सिनेमा बघितल्यानंतर प्री वेडिंग शूटिंग मध्ये चांगले बदल होतील का असं तुला विचारायचं? प्री वेडिंग शूटिंगवर कमेंट करणारी फिल्म नाही. सिनेमा पण मला असं एक विचारायचं वाटलं. मला असं वाटतं की लोक अजून मोठ्या प्री वेडिंग फिल्म्स करतील असं मला वाटतं ही फिल्म बघितल्यावर. कारण लोकांना आयडियाज मिळतील की असंही करता येतं. आई वडिलांच्या पण मुलाखती याच्यात घ्यायला पाहिजेत, मित्रमैत्रिणींच्या पण घ्यायला पाहिजेत. आत्ता किती घेतात मला माहिती नाही, पण आत्ता जर 15 मिनिटाची फिल्म करत असतील तर मला वाटतं आमच्या वेडिंगचा सिनेमा आल्यावर लोक तासाभराच्या वेडिंग फिल्म्स करायला नक्की सुरुवात करतील आणि चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांना बोलवतील बहुतेक फिल्म करायला. तर मला वाटतं की आत्ताचा जो सीझन आहे की असं आपल्याला रस्त्यातनं जाताना की हा बापरे किती 42 आहे का 43 आहे का, अशा टेम्परेचरमधनं आपण घरी आल्यावर आईने असा एक छान टेम्परेचरच्या पाण्याचा ग्लास दिला तुम्हाला आणि आपण एक पहिला गोट गेल्यानंतर आपल्याला जे एक चेहरा होतो ना आपला, तसा तुमचा चेहरा होईल ही फिल्म बघितल्यावर. आय एम शुअर. हा, आणि पाण्याचाच ग्लास आहे हे फार महत्वाचं आहे. थँक्यू.